हातात मेणबत्त्या घेत हजारो महिलांसह नागरिक रस्त्यावर भारत नागपाल हत्याकांडाच्या दोषींना कठोर शिक्षेची मागणी। वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील उद्योजक भारत नागपाल हत्याकांड चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबर्डा येथे झाली होती हत्या। आरोपींना फाशीची शिक्षासह तपास सीआयडी कडे देण्याची मागणी। वर्धा जिल्ह्याच्या पुलगाव येथील उद्योजक भारत नागपाल यांची चंद्रपूर जिल्ह्याच्या बाबर्डा येथे निर्घृण हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजली होती। आपल्या वडिलांना न्याय मिळावा याकरिता 2 वर्षाचा चिमुकला प्रशासनाला कठोर कार्यवाहीची मागणी करीत आहे। दुसरीकडे आज पुलगाव शहरात हजारो महिलांसह नागरिकांनी रस्त्यावर हातात मेणबत्त्या घेत या घटनेचा निषेध नोंदवला आहे। पुलगाव नगरपालिकेसमोर या कॅन्डल मार्चला सुरुवात झाली। शहराच्या मुख्य मार्गाने होत पुन्हा नगरपालिकेसमोर या कॅन्डल मार्चचे समारोप झाले। या कॅन्डल मार्च मध्ये पुलगाव शहरातील सर्व पक्षीय नागरिकांची उपस्थिती होती। यांसह आमदार राजेश बकाणे, नगराध्यक्ष कविता ब्राह्मणकर यांच्यासह पालिकेतील सर्व पक्षीय नगरसेवक उपस्थित होते। नागपाल हे भाजपा पुलगावचे महामंत्री होते। यांसह त्यांच्या आई या पुलगाव नगरपालिकेच्या नगरसेवक आहेत। नागपाल हत्याकांडातील 12 आरोपींना वरोरा पोलिसांनी अटक केली आहे। प्रकरणाचा तपास सीआयडी कडे सोपवून आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी सगळीकडे होत आहे। सोबतच प्रकरण जलदगती न्यायालयात चालवावे अशी मागणी आता जोर धरत आहे। भारत नागपाल यांची हत्यानंतर संपूर्ण पंजाबी समाजाने सुद्धा रोष व्यक्त करत निषेध केला आहे। वर्धा जिल्ह्यासह विदर्भातील अनेक शहरांमध्ये पंजाबी समाजाने या घटनेचा निषेध करत कडक कार्यवाहीची मागणी केली आहे। आज पुलगावच्या कॅन्डल मार्च मध्ये पूर्ण पंजाबी समाज उपस्थित होता। ज्याची हत्या करण्यात आली तो पुलगाव शहराचा भारतीय जनता पार्टीचा महामंत्री भरत नागपाल होता आणि हा पूर्वनियोजित कट होता असं म्हणायला हरकत नाही, कारण त्या ठिकाणी याच्यासोबत जे 5-6 लोक गेले आणि स्वतः भरत नागपाल त्या ठिकाणी घाटावर गेला। काहीतरी पैशाविषयाचे त्यांचे वाद असेल, त्याच्याबद्दल मला माहिती नाही, पण त्या ठिकाणी गेल्यानंतर घाटामध्ये गाडी उतरवल्यानंतर त्या ठिकाणी JCP आणि पोकलँड लावून रस्ता बंद करायचा आणि तलवारीने हल्ला करायचा आणि त्यानंतर भरत नागपालला तलवारीने हल्ला केल्यानंतर पाण्यात बुडून मारायचं, मेला की नाही म्हणून पाहायचं। हा अत्यंत वेदना देणारा निर्गुण खून त्या ठिकाणी त्यांनी केलेला आहे। सुरुवातीला मी चंद्रपूर SP सोबत ज्यावेळेस बोललो त्यावेळेस त्यांनी सांगितलं की साधारण 20 ते 22 लोक त्या ठिकाणी होते अशी प्राथमिक माहिती आहे। त्यानंतर 2 दिवसांनी संख्या कमी झाली, ती 17वर आली। त्यानंतर पुन्हा संख्या कमी झाली, ती 14वर आली। मला याच्यामध्ये कुठेतरी तपासामध्ये सुद्धा काहीतरी गडबड वाटतंय, म्हणून मी या महाराष्ट्राचं अधिवेशन चालू आहे, या अधिवेशनामध्ये पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन हा विषय त्या ठिकाणी लावला आणि त्या ठिकाणी CIDची चौकशी होण्यात यावी, निपक्ष चौकशी होण्यात यावी आणि दोषींवर कारवाई करावी या संदर्भामध्ये मी सभागृहामध्ये मागणी केली।